नमस्कार, माझं नाव ज्ञानेश्वर आहे. मुक्काम पोस्ट शेंदुरबाने, तालुका वाई, जिल्हा सातारा. मला दोन प्रकारे माहिती पाहिजे. एक टेक्निकल माहिती जी तुम्हाला माहिती आहे शेवंतीची, त्याच्यामध्ये साधारण तुम्ही लागवडीपूर्वी कशी खतं घेता, जमिनीची काय प्रिपरेशन करता ते सांगू शकता का? हो, लागवडीपूर्वी आम्ही जे मशागत ट्रॅक्टर सहाय्याने करतो, म्हणजे नांगरणी, परत त्याच्यानंतर रोटावेटर, अच्छा, त्याच्यानंतर बेसल डोस, त्याच्यानंतर शेणखत, अशा करून आम्ही जमीन तयार करतो लागवडीसाठी. आणि साधारण किती रोपं लागतात? आता हे 20 गुंठ्याचं आहे म्हटलं. ह्याच्यामध्ये आपण 7,000 रोप लावलेले आहे. 6,000 20 गुंठ्यांमध्ये, एकरी 12,000. हां, झिगझॅग पद्धत केलेली आहे 6 फुटावर. तुम्ही शक्ती मॅक्स बॅक्टेरिया वापरले आणि वॅम वापरले, तर ते वापरण्या अगोदर काय स्थिती होती आणि ते वापरल्यानंतर काय फरक जाणवला हे सांगू शकता का? हो, सांगू शकतो की आपण ते वापरल्यानंतर आपल्याला भरपूर फरक जाणवला आहे. म्हणजे जमीन म्हणा, ते क्रॉपची मुळे वगैरे असे फ्रेशमध्ये, जमिनीमध्ये असे मऊसूत जमीन आहे. झाडामध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? झाडाचे फुटवे वगैरे, झाडाची ग्रोथ म्हणजे काळोखी एकदम बेस्टमध्ये. अच्छा, ते दिल्यानंतर किती दिवसांमध्ये फरक जाणवला तुम्हाला? साधारण ते सोडल्यानंतर एक 5 दिवस आपल्याला फरक जाणवायला सुरुवात झाली. अच्छा, आता लावून किती दिवस झाले आपले बॅक्टेरिया? 20 दिवस झाले की. 20 दिवस. त्याचं प्रोडक्ट थोडंसं कॉस्टली आहे, पण रिझल्ट बेस्ट. रिझल्ट चांगला. आणि आता आपण बरेच दिवस वापरतो. तर हे हेल्थ काय जाधव आहे. हो, जाधव सर. जाधव कुठल्या डीलरकडून घेतो आपण? ह्यांच्याकडूनच घेत होतो आपण. अच्छा, ते डीलरकडून आणून देत होते. हां, ते सातारमध्ये वसुंधरा म्हणून गायकवाड आहेत ना, त्यांच्याकडे आपलं सगळं मटेरियल असतंय. पहिली ढोपळी, त्याच्यानंतर झेंडू आहे, तिसरं क्रॉप आहे याच्यावर. अच्छा, झेंडू पण होता इथे? होय. आणि झेंडूचं खोड कुठे? त्यातच आहे. हे झेंडू इथं ढोपळी होती. विशेष आहे हो. तिसरं क्रॉप आहे याच्यावर. तुम्ही पहिलं झेंडू ढोबळी घेतली, मग झेंडू घेतला, आणि त्याच्यानंतर आता शेवंती. अच्छा, मल्चिंग पहिलावालाच वापरला तुम्ही. पहिला मला. तर मग ते जे लँड प्रिपरेशन केलं होतं ते ढोबळीच्या वेळेला केलं होतं तेच? हो, ते त्याच्यावरच आहे. आणि मग बेसल डोस पण तोच आहे? नाही, बेसल डोस नंतर लावलेला आपण. मग तो कसा लावता तुम्ही? ते हे असं लावलेलं आहे, ह्या बाजूला टाकलेले म्हणजे आपलं रासायनिक खत. अच्छा, असं आहे ह्याच्या बाजूला. त्याच्यानंतर इथं हे मध्ये हे डोबळीचं क्रॉपचं हे बरोबर, तिथे एक खत लावलं. आणि हे कधी सुरू केलं मला सांगू शकता? ढोबळी कधी घेतली होती? ढोबळी घेतलेले आता 22 मार्चला 1 वर्ष, आता 1 वर्ष पूर्ण होईल. 1 वर्ष पूर्ण होईल. 22 एप्रिलला. अच्छा, म्हणजे 22 एप्रिलला तुम्ही ढोबळी घेतली पहिल्यांदा. त्यावेळेस जो मल्चिंग पेपर लावला तो तसाच ठेवला. आणि झेंडू कधी ते पहिला झेंडू चालू होता आणि त्याच्यानंतर मग शेवंती लागण केलं. साधारण याची लागवड जानेवारीला केलेली आहे. 3 महिन्यात चालू होते. आणि ढोबळीचं किती उत्पन्न होतं? ढोबळीचं ॲव्हरेज भेटले की आपल्याला साधारण एक 40 टनापर्यंत भेटले की. आणि झेंडूचं? झेंडूचं कमी आलं ते ॲव्हरेज, साधारण एक 10 टनाच्या आसपास. आणि शेवंतीचं किती अपेक्षित आहे? शेवंतीची अपेक्षा आहे साधारण एक 20 टनाच्या आसपास निघावा. तुम्ही पैशांमध्ये सांगू शकता? मिरचीचं होतं आणि किती उत्पन्न झेंडूचं होतं? साधारण 50-60 रुपये किलो जर असेल भाव. हां, मग शेवटपर्यंत स्टार्ट टू एंड. हां, समजा एक 20 टन निघाल तरी 50 धरून चालू आहे आपण. हां, एक 10 लाख रुपयाच्यामध्ये निघणार याच्यामध्ये. आणि ढोबळीचे किती झाले आपले? ढोबळीचे आपले झाले की 25 लाख झाले. अच्छा, आणि त्याला खर्च पण आहे ना, एक 6-7 लाख खर्च होतो. बरोबर. आता याला सुद्धा 10 लाख जरी झाले तरी 2 ते 3 लाख खर्च धरायचा. बरोबर, म्हणजे तुमचे फर्टिगेशन, लेबर सगळं बरोबर. आणि झेंडूला किती उत्पन्न होतं? झेंडूला आपल्याला 20 टन निघाले ॲव्हरेज. आणि त्याच्यात पैसे किती झाले? झेंडूचे साधारण आपला सरासरी एक 40 रुपये किलो पडला स्टार्ट टू एंड. आणि याच्याकडे आता कसं कोणी बघितलं बरोबर म्हणणार नाही की 3रं क्रॉप आहे याच्यावर. म्हणूनच मला कौतुक वाटतंय की 3रं क्रॉप हे वाटणार नाही. म्हणजे ते आमचं कसं असतं पुढं मार्केट राहणं, पण एक आम्हाला क्रॉप व्यवस्थित आणणं हे आमचं डोक्यात टार्गेट असतं. बरोबर.
हे ऑप्टिमायझेशन झालं ना तुमचं जमिनीवर जी आता मेहनत. म्हणजे कसं आहे, उन्हाळी दिवस आहेत. हो अशा उन्हाळी दिवसात हा असं एवढं सुंदर क्रॉप आणणं म्हणजे भरपूर नाही हे विशेषच आहे. आणि शिवाय फ्रेश नाही हे जमीन बरोबर. तिसरं क्रॉप आहे. आणि हे क्रॉप कव्हर कधी लावलेलं आहे? शेत डोबळीसाठी आपण वापरलं होतं. ते तसंच आहे. नाही बाजूला होतं. काढून ठेवलं अच्छा. होतं एका साईडला असं. आत्ता याच्यानंतर ते लावलेलं आहे. ते पण कशासाठी, ह्याच्या उंचीसाठी. हा, उंची आणि शेवंती light कशासाठी हे असं जास्त फास्ट ग्रोथ होत नाही याची. लाईट लावण्याचा सुद्धा उद्देश काय आहे की फक्त वाढीसाठी. बरोबर. कारण ह्याची वाढ स्लो मध्ये चालते. अच्छा. म्हणजे थोडक्यात कंटिन्यू त्याला सूर्यप्रकाश रात्री सुद्धा लाईट चालू ठेवल्यानंतर ते फास्ट ग्रोथ घेते. अच्छा. तेवढ्यासाठी लाईट सिस्टम. फ्लॉवरिंगच्या अगोदर हाईट यायला पाहिजे त्याला. नाही समजा लाईट वगैरे लावली तर मग साधारण त्याची उंची 2-2.5 फूट भरपूर होते. अच्छा अच्छा. ही किती एक्सपेक्टेड आहे तुम्हाला आता हे साधारण हे 4 फूट उंच झालेलं, अजून ते 1 फूट साधारण वाढणार. वाढायला पाहिजे. ह्याच्यामध्ये वॉटर सॉल्युबल वगैरे सगळं वापरून तुमचं नियोजन चालू आहे. हा, वॉटर त्याप्रमाणे. सोल्युबल ऑर्गॅनिक असं नाही की नुसतं हे एकरी किती ट्रॉल्या वापरल्या तुम्ही? 10 ट्रॉल्या म्हटला खत, ते एकरी होतं. हा. अच्छा. आणि ते खत म्हणजे नुसतं शेणखत नाही वापरत आपण. त्याच्यामध्ये आपले कोंबडीचे हो. तूस वगैरे, परत कोंबडी शीट, हां हां हां. परत ते कोंबडी जे खराब असतं ना वॉटर, बरोबर. ते करून डेपो लावतो आम्ही. हो, एकत्र एक करून. पावसाळा भिजू देऊन असं. हा, आणि त्याच्यानंतर ते असं थोडंसं रुंद करतो. म्हणजे थोडक्यात आपलं त्याच्यामध्ये पाणी सोडतो, ते खराब असतं पाणी, बरोबर बरोबर. वेस्टेज वॉटर, लिचेट. लिचड. हा, ते करून ते मोरून द्यायचं चांगलं. त्यानंतर मिक्स करायचं. बेस्ट रिझल्ट आहे त्या खताचे सुद्धा. आम्ही पहिलं सुरुवातीला काय करायचो, सुरुवातीला नुसते शेणखत टाकायचं. आता तुम्ही मिक्स करता. मिक्स करून मग तुम्ही पोल्ट्री टाकताय, पोल्ट्री, हा. शेणखत टाकताय आणि मग बेसल डोस काय असेल तो. बेसल डोसचं प्रमाण थोडं कमी ठेवलेलं आहे आम्ही. अच्छा. ते खत मी त्या खताला खर्च होतोय जास्त. साधारण 40 ट्रॉली जरी बनवायची म्हणलं तरी साधारण 3 लाख खर्च येतो. तुमच्या ऑर्गॅनिकचा. हा, ऑर्गॅनिकचा. पण 3 लाख पण तुम्हाला result 1 वर्ष best आहे पूर्ण. त्याचे. तेच ना, 1 वर्ष. म्हणजे तुमचं शेणखत टाकलं तर सरासरी 2 वर्ष चालतं, पण ते टाकल्यानंतर साधारण 4 ते 5 वर्ष जमीन व्यवस्थित चालते. सर, बायो फर्टिलायझरचं म्हणजे आपल्या बॅक्टेरियाचा इफेक्ट येण्याचं मेन कारणच ते की हे तुमचं नियोजन आहे. होय. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर जर होय, असेल होय. तर बायो फर्टिलायझर काम हो, हो, करतं. आणि तुम्ही जे केमिकल खतं टाकता त्याचा अपटेक वाढतो. नाही, केमिकल आपण वापर कमीच आहे तसा. कमी. नियोजन चांगलं. होय.